त्यामधला फिर्यादीनामे प्रदीप गुप्ता हे वैदिक आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर नालासोपारा वेस्ट या ठिकाणी पंचकर्म करण्यासाठी आले होते। पंचकर्म करण्यासाठी आले असताना त्यांच्याबरोबर एक त्यांचा केअरटेकर हा आरोपीनामे राकेश पांडे हा आलेला होता। आता पंचकर्म करत असताना त्यांच्या अंगावरील सोनं, घड्याळ आणि इतर कॅशमध्ये काही अमाउंट अशी साधारणतः 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हा त्याच्या ताब्यात देण्यात आलेला होता। आता पंचकर्म झाल्यानंतर त्याने केअरटेकरला बोलावलं आणि आता निघण्याची तयारी करत असताना तो तिथे नव्हता। आजबाजूला चौकशी आणि फोनद्वारे माहिती घेतली असता त्याचा फोनही बंद होता आणि त्यानं तो मुद्देमाल घेऊन हा पसार झाला होता, ही अशी हकीकत होती। ही हकीकत अन्वये नालासोपारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे API चंदनकर, योगेश मोरे PSI आणि त्याबरोबर त्यांचे सर्व पथक हे CCTV ॲनालिसिस, रोडवरचे ऑल CCTV ॲनालिसिस आणि जो काही संशयित राकेश पांडे होता त्याचे मोबाईलचं CDR ॲनालिसिस आणि टॉवर टू टॉवर लोकेशन ॲनालिसिसद्वारे त्यांचा मी वेआउट निश्चित केला होता। सदरचा इसम हा मुद्देमाल घेऊन रेल्वेनं पुढे जात होता। साधारणतः तो कल्याण, त्यानंतर दिल्ली आणि खांडवा मध्य प्रदेश या ठिकाणी तो त्याचा ट्रॅक होता। हा मूळचा गया बिहार राज्यातील असून त्याप्रमाणे आमची जी काही तपास पथक होतं त्या जी आरोपीची मुवमेंट होती ही मुहेबल मुवमेंट असल्यामुळे त्या रूटवरचे जे रेल्वे पोलीस स्टेशन होते ते रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी यांच्या संपर्कात राहून खांडवा पोलीस स्टेशनचे जे पोलीस स्टेशन प्रभारी, रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन प्रभारी आणि त्यांच्या पथक यांनी आमचा जो काही इनपुट डेटा दिला होता आणि त्या संशयित आरोपीचे जे काही CCTV फुटेज दिले होते त्याच्या आधारे त्याची ओळख निश्चिती करून त्याला ताब्यात घेण्यात आला। सायमल्टेनियसली आमचे पोलीस पथक आणि आमचे तपासी अधिकारी हे सुद्धा त्याच्यावर मागावर आणि ऑन द वे होते आणि त्यानंतर त्याचा ताबा घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे।